शेअर मार्केटमुळे लोक आत्महत्या का करतात? साधारणतः मध्यम वर्गातले. बहुतेक बाळासाहेब पाटील त्यांचं नाव होतं. बार्शीचे एक शिक्षक होते, नंदुरबार जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. अगदी या 4-5 दिवसापूर्वी घडलेली ही घटना आहे. त्यांना शेअर मार्केटमध्ये 1,80,00,000 रुपयाचा लॉस झाला आणि 1,80,00,000 रुपयाचा तोटा झाल्यानंतर या मुख्याध्यापकांनी, ते शिक्षकच नव्हते तर मुख्याध्यापक होते, आत्महत्या केली. त्यांचं वय साधारणतः 39 असेल. आता प्रश्न हा निर्माण होतो की शेअर मार्केटमुळे अशा व्यक्ती आत्महत्या का करतात? तुम्हाला असं वाटू शकते की ज्या अर्थी या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये आत्महत्या केली त्या अर्थी या व्यक्तीला शेअर मार्केटचं फार काही नॉलेज नसेल. पण हे खरं आहे का? नाही. किंबहुना अशा व्यक्तींना शेअर मार्केटचं बऱ्यापैकी नॉलेज असण्याची शक्यता असते आणि सुरुवातीच्या काळात त्यांना शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी यश मिळालेलं असू शकते, सिग्निफिकंट यश. या यशामुळे त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढलेला असतो आणि त्यातून त्यांच्यामध्ये एक प्रकारची ग्रीड तयार झालेली असते. त्यांना असं वाटतं की आपण कमी पैसे लावून शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी यश मिळवतो. जर आपल्याला जास्त पैसे मिळाले, जर आपल्याजवळ जास्त पैसे असले आणि ते जास्त पैसे आपण इन्व्हेस्ट केले तर आपण खूप पैसे कमवू. आणि मग हे जे आमिष असते, हे आमिष त्यांच्यावर हवी होते. आता ते काय करतात तर पुष्कळदा स्वतःची जी प्रॉपर्टी असते, घरदार असते, शेतजमीन असते, ती विकतात. त्यानंतर काय करतात तर कर्ज काढतात, त्याच्यावर व्याज असते. पुष्कळदा काय होते की यांनी शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी पैसा कमावलेला असतो आणि त्यामुळे नातेवाईकांना त्यांच्या असं वाटत असते की याला जर आपण पैसे दिले तर याच्या माध्यमातून आपण शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी पैसा कमवू. कारण याने लावलेले पैसे अगदी डबल टिबल अगदी कमी वेळामध्ये केलेले असतात आणि सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये सक्सेस होण्याची शक्यता जास्त असते कारण तुमच्यावर कोणतंही असं ओझं नसते आणि तुमचा कॉन्फिडन्स हाय असतो. जेव्हा तुम्हाला थोडे झटके पडतात तेव्हा तुमच्या कॉन्फिडन्सला एक डॅमेज होतो, पण तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स मस्त असतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो माहिती आहे? त्याचा परिणाम हा होतो की हे खूप सारा पैसा एकत्र करतात आणि तो शेअर मार्केटमध्ये लावतात. आता एवढा पैसा मॅनेज करण्याची या लोकांना सवय नसते. दुसरी गोष्ट अशी की जो पैसा गमावला तर आपला काय होईल याची तुम्हाला भीती वाटते. त्या पैशाला, त्या कॅपिटलला शेअर मार्केटमध्ये म्हणतात स्केअर्ड कॅपिटल किंवा स्केअर्ड मनी, भित्रा भांडवल किंवा भित्रा पैसा. त्याचं कारण काय आहे की हा पैसा तुमच्यामध्ये, जो तुम्ही बाहेरून आणलेला आहे, हारण्याची भीती निर्माण करतो किंवा सातत्याने पैसा मिळवण्याची एक भीती तयार करतो. नातेवाईकाला त्याचे पैसे वापस दिले नाही तर तुमच्यावर प्रेशर येण्याची शक्यता असते. समाजामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये तुमची इज्जत जाऊ शकते, ही भीती तुम्हाला वाटते. जमीन जुमला विकला असतो म्हणजे आपल्याजवळ आता काहीच नाही, हेच पैसे आहे, याचं प्रेशर तुमच्यावर असू शकते. कर्ज काढलं असेल तर त्या कर्जावर व्याज सुद्धा असते आणि त्यामुळे आता तुम्ही जास्त पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये तुम्हाला रिस्क किती घ्यायची याचं भान राहत नाही आणि मग लॉस व्हायला लागला की तुमचं संतुलन सुटते. आपली स्ट्रॅटेजी काय, आपली योजना काय, ती कशी फॉलो करायची याचं भान राहत नाही. तुम्हाला एक सिंपल स्टोरी सांगतो. माझ्या मित्राने मला सांगितली. एक अगदी 22 वर्षाचा मुलगा होता. तो काही महिने बेपत्ता होता आणि त्याने अचानक आत्महत्या केली. पुढे जेव्हा चौकशी झाली तेव्हा कारण समोर आलं. एक दुकानदार होता, त्याचं चांगल्यापैकी एक हॉटेल होतं, छान चालायचं. त्या हॉटेलवाल्याने याची स्किल जी आहे ती हेरली. हा बऱ्यापैकी बसल्या बसल्या पैसे कमवायचं शेअर मार्केटमध्ये. आणि तसे शेअर मार्केटमध्ये पैसे कमावणं कठीण नाही आहे, ते टिकवणं कठीण आहे. मग याला असं वाटलं की जर आपण याला पैसे दिले तर हा आपल्याला नफा कमवून देईल, त्यातले काही पर्सेंटेज याचे, काही पर्सेंटेज आपले, तरी आपल्याला रगड प्रॉफिट होईल. आणि मग याला थोडे पैसे दिले, झालं. याने ट्रेडिंग करायला सुरुवात केली आणि 3 महिन्यामध्ये त्या पैशांचे अगदी डबल करून टाकले. मग हॉटेल मालकाने पुन्हा पैसे दिले. याने 3 महिन्यामध्ये ते पैसे पुन्हा डबल केले. हॉटेलवाल्याला वाटलं की यार इथं खूप चांगलं आहे आणि आता त्याची जी लालसा आहे ती वाढली, ग्रीड वाढली आणि त्याने काय केलं, त्याने याला खूप जास्त आता पैसे देऊन दिले
आणि इतके पैसे त्याला हँडल करता येत नव्हते. त्यालाही आता एकदम वाटायला लागलं की आपण झपकन खूप पैसा कमवून घेऊ फास्ट एकदम. त्यातून त्याची सायकोलॉजी डिस्टर्ब झाली आणि हा चुका करायला लागला. आणि त्यातून काय झालं, त्यातून हे झालं की हा मुलगा भरपूर लॉस करायला लागला. त्याच्याजवळचे सगळे पैसे संपून गेले. आता हा हॉटेल मालक त्याच्या मागे पडला. त्याला वेगवेगळ्या मारायच्या वगैरे धमक्या द्यायला लागल्या, त्याच्या घरी जायला लागला. मग हा मुलगा बेपत्ता झाला आणि शेवटी एक दिवस त्याने आत्महत्या केली. का झालं हे? त्याच्याजवळ शेअर मार्केटच्या स्किल नव्हत्या असं नाही आहे. हे घडलं कारण त्याने त्याच्या हँडल करण्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये लावले होते. आणि साधारणतः हा मध्यम वर्गातल्या शेअर मार्केटमुळे होणारे ज्या आत्महत्या असतात त्यांचं स्वरूप अशा प्रकारचंच असते. स्केअर्ड कॅपिटल, स्केअर्ड मनी किंवा भित्र भांडवल वापरल्यामुळे या लोकांनी आत्महत्या केलेल्या असतात. पण तेच जर यांनी स्लो बट स्टडी विन्स द रेस ही पॉलिसी ठेवली असती की अगदी 10-20% महिन्याचे भेटलं तरी खूप आहे, 10-20% मी जास्त सांगतो, अरे 2-3% भेटलं तरी खूप आहे, हा अप्रोच जर ठेवला असता तर अल्टिमेटली तुम्हाला मार्केट जास्त देतेच. पण तुमचा अप्रोच जर असा असेल की मला लगेच डबल करायचं तर मार्केट तुम्हाला फटकाही देते. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला ही जर रिस्क मॅनेज करता येत नसेल तर वेळीच सावध व्हा आणि वेळीच स्वतःला थांबवा. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये आत्महत्या का होतात हे तुम्हाला समजलं असेल. शेअर मार्केटमध्ये जर सफल व्हायचं असेल तर कमी पैसे लावून ते वाढवणं, लो कॅपिटल जे असेल ते बिग करणं, कमी कॅपिटल मोठं करणं हे कधीही श्रेयस्कर राहू शकते. किमान सुरुवातीच्या फेजमध्ये लोक सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करतात, लोक सुरुवातीला व्हर्च्युअल ट्रेडिंग करतात, हाही एक मार्ग असतो. पण मुख्य काय आहे, जो कर्मकर्पण फळाची अपेक्षा करू नको ही जी शिकवण आहे भारतीय तत्वज्ञानामधली, ती शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे. एकदा तुम्ही हा विचार केला की मी खूप पैसे कमवेल, मी खूप मोठं घर बांधेल, मी गाडी विकत घेईल, मी अमकं टमकं करेल, झालं तुमचं फोकस सगळं पैसे कमावणं, रिझल्टवर आहे. पण त्याच्यासाठी माझी स्ट्रॅटेजी काय, मला फोकस कसं राहायचं आहे, स्ट्रॅटेजी कशी अंमलात आणायची आहे, यावर जर तुमचं लक्षच नसेल, प्रोसेसवर जर तुमचं फोकसच नसेल तर तुम्ही त्यात बुडणार आहात. म्हणून रिझल्टपेक्षा प्रोसेस वापरणं, माझी स्ट्रॅटेजी फुलप्रूफ आहे का, तिचा मी नीट अभ्यास केला आहे का, प्रॅक्टिस केली आहे का, आणि एकदा ती फुलप्रूफ स्ट्रॅटेजी त्याची प्रॅक्टिस केल्यानंतर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही यामध्ये पुढे जाऊ शकता. परंतु स्वतःला एका आवाक्यामध्ये, आपला आवाका काय आहे, आपली लिमिटेशन काय आहे आणि आपल्यावर प्रेशर कसं येणार नाही. म्हणजे तुम्ही जर बॉरो कराल, मनी उसने घ्याल, कर्ज घ्याल, नातेवाईकांकडून घ्याल, स्वतःचं घरदार काहीतरी विकाल कारण याच्यातून तुम्हाला जास्त पैसा मिळेल, तर तुम्ही याच्यामध्ये 100% प्रॉब्लेममध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. कारण सायकोलॉजिकली तुम्ही ते हँडल करू शकणार नाही. स्किलचा प्रॉब्लेम नसतो, लक्षात घ्या. मेन गोष्ट असते सायकोलॉजीची. ठीक आहे ना. तर आता या व्हिडिओमधून तू शेअर मार्केटबद्दल काय शिकला हे कॉमेंटमध्ये लिही. मी सध्या इथेच थांबतो. धन्यवाद.